नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, म्हाडामार्फत म्हाडाच्या मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर अशा वेगवेगळ्या 9 गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्फे त्या मंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांसाठी म्हाडा गृहनिर्माण लॉटरी योजना राबवली जाते आणि या गृहनिर्माण लॉटरी योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना विविध शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। तर या म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याच्या सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्नानुसार त्या उत्पन्न गटातील घरांसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। त्याप्रमाणे म्हाडाच्या 2024च्या पुणे मंडळाच्या 4882 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने नवीन उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी नवीन उत्पन्न मर्यादा कशी आहे, तसेच तुमच्या उत्पन्नानुसार तुमचा उत्पन्न गट कोणता असेल आणि कोणत्या उत्पन्न गटातील व्यक्ती कोणत्या उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी म्हाडाने त्यांच्या उत्पन्नानुसार विशिष्ट उत्पन्न गट पाडले आहेत, जसे की अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS, अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG, मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG। तर 16 मार्च 2023च्या सुधारित परिपत्रकानुसार अर्जदाराची त्याच्या उत्पन्नानुसार प्रत्येक उत्पन्न गटाची म्हाडाच्या घरांसाठी नवीन उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे। ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,000 रुपयांपर्यंत असेल, तर ती लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS या गटामध्ये येतील। आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 75,000 रुपयांपर्यंत असेल, ती लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटामध्ये येतील। तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असेल, ती लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG या गटामध्ये येतील। आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, ती सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG या गटामध्ये येतील। कारण HIG या गटासाठी कोणतीही कमाल उत्पन्न मर्यादा निश्चित केली नाही। तसेच ही उत्पन्न मर्यादा मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर महानगर क्षेत्र तसेच 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी लागू असणार आहे। तर उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रासाठी ज्या लोकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4,50,000 रुपये म्हणजे मासिक उत्पन्न 37,500 रुपयांपर्यंत असेल, तर ती लोक अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS या गटामध्ये येतील। आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 7,50,000 रुपयांपर्यंत असेल, म्हणजे मासिक उत्पन्न 62,500 रुपयांपर्यंत असेल, ती सर्व लोक अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटामध्ये येतील। तसेच ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत म्हणजेच मासिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असेल, ती लोक मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG या गटामध्ये येतील। आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, म्हणजेच मासिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या पुढे किती असेल, ती सर्व लोक उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG या गटामध्ये येतील। कारण HIG या गटासाठी कोणती कमाल उत्पन्न मर्यादा नाही। तर या दिलेल्या उत्पन्न गटातील तक्त्यानुसार EWS, LIG, MIG आणि HIG या चारही उत्पन्न गटासाठी कोणतीही किमान उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न म्हणजे EWS गटातील व्यक्ती EWS आणि LIG या 2 उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते। तसेच अल्प उत्पन्न म्हणजे LIG गटातील व्यक्ती LIG आणि MIG या 2 उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते। तर मध्यम उत्पन्न म्हणजे MIG गटातील व्यक्ती MIG आणि HIG या 2 उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते। तर उच्च उत्पन्न म्हणजे HIG गटातील व्यक्ती फक्त HIG या एकाच उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते। तर या सोडतीतील पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक रुपये 3 लाख इतकी असणार आहे। तसेच म्हाडा पुणे मंडळाच्या 4882 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षातील उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे। या उत्पन्नाचा पुरावा म्हणून अर्जदाराला आयकर विवरण प्रमाणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न
किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन्हीपैकी कोणती एक कागदपत्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहे। तर मित्रांनो, ही होती म्हाडा पुणे मंडळ लॉटरी 2024च्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची म्हाडाने निश्चित केलेल्या उत्पन्न गटाची तसेच उत्पन्न गटाच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेची सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।